नाशिकमध्ये 2 दिवसांपासून मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे। गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग सोडण्यात आलाय। मात्र गंगा गोदावरीचे प्रमुख जे मंदिरं आहेत त्या मंदिरांना पाण्याने संपूर्णतः वेढा घातलाय। या ठिकाणी प्रशासनाकडून वारंवार सतर्कतेचा इशारा देखील देण्यात आलाय। तरी मात्र दुतोंड्या मारुतीच्या मंदिरा शेजारी या ठिकाणी लहान मुलं पाण्यामध्ये पोहताना दिसून येत आहे। या ठिकाणी जर काही अनुचित प्रकार घडला तर मात्र त्याला जबाबदार कोण? कारण प्रशासन वारंवार सतर्कतेचा इशारा जरी देत असलं तरी नागरिकांनीही तितकीच काळजी घेणं गरजेचं आहे। या ठिकाणी सुरक्षा रक्षकाची नेमणूक केली पाहिजे, मात्र या ठिकाणी कोणीही आढळून येत नाहीये। या संपूर्ण गोष्टीचा आढावा घेतलाय आमच्या न्यूज वर्ल्ड मराठीचे प्रतिनिधी प्रकाश धुर्वे यांनी। पाहूयात। नाशिकमध्ये 2 दिवसापासून मुसळधार पावसाला सुरुवात झालेली आहे आणि गंगापूर धरणातून पाणीचा विसर्ग सोडण्यात आल्यामुळे आता गंगा गोदावरी ही संपूर्ण मंदिर आता पाण्याने वेढा घालताना दिसून येत आहे। आता मी रामसेतू पुलावर आहे, काही दृश्य दाखवणार आहे। आपण बघू शकतो या ठिकाणी जे नाशिकचे गंगा गोदावरीचे जे प्रमुख मंदिर आहेत हे संपूर्ण मंदिर आता पाण्याखाली वेढा घालताना दिसून येत आहे। बघू शकतो आपण जो तोंडा मारुती असेल, चंद्रकुंड असेल, नारशंकर मंदिर असेल, निळकंठेश्वर मंदिर असेल, हे प्रमुख जे मंदिर आहेत हे सगळे मंदिरं आपल्याला आता पाण्याखाली दिसून येत आहेत। जर अशीच पावसाची परिस्थिती असेल तर अशी पाण्याची पातळी पुन्हा वाढ होण्याची शक्यता वर्तवली जाते। आता वारंवार प्रशासन पाण्याची पातळी वाढते, प्रशासन वारंवार सतर्क इशारा देते की पाण्याची पातळी वाढली जाऊ नका। मात्र काही दृश्यांमध्ये बघू शकता की आता या ठिकाणी काही लहान मुलं आहेत त्या कोरोनाचा आपल्याला दिसत आहे। खरं तर या ठिकाणी काही अनुचित प्रकार घडलेले आहेत। वारंवार सतर्क इशारा देऊन देखील काही मुलं त्या ठिकाणी पोहताना दिसत आहे। उद्या जर अनुचित प्रकार घडला याला नेमका जबाबदार कोण? आणि त्या ठिकाणी आपण बघू शकतो सुरक्षा रक्षक असेल, कुठले कर्मचारी देखील त्या ठिकाणी आपल्याला दिसून येत नाही। न्यूज वर्ल्ड मराठीसाठी प्रकाश धुर्वे, नाशिक।